नमस्कार. मी शंकर बंसी पुंड या श्री राम मंदिराचं कार्यवाहक आणि सचिव या पदावर मी सध्या आहे. प्रभुरुडे महाराज, तुम्हाला या ठिकाणी म्हणजे मी आलो त्याचं कारण असं आहे की बाबा हे राम मंदिर कुणी बांधलं आणि कोणाला काय केलं कशा बाबतीत थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करा आणि शिलालेखाच्या बाबतीत जास्तीत जास्त तुम्ही प्रकाश पाडावा, कारण तुम्ही त्यातमधले ज्ञाते आहात, जाणते आहात. बोला महाराज. आता या ठिकाणी हा शिलालेख त्यांनी लिहून ठेवला म्हणून या आपल्या गावचा इतिहास आणि मंदिराचा इतिहास या ठिकाणी आपल्याला माहिती झाला. या शिलालेखमध्ये त्यांनी सांगत असताना बलरामदास बैरागी चरणी असं केलेलं आहे. बरं, पुढे त्यानंतर पुढं हा इथं उल्लेख आला तुकोजी नाईक पाटील मौजे सिंगवे आणि हे देऊळ त्या ठिकाणी चैत्र सुध सके 1694 आणि दत्तनाम संवत्सर अशा पद्धतीने दिसतंय. त्यानंतर पुन्हा इथं त्या ठिकाणी दिलंय चैत्र शुद्ध पंचमी कल्पनामो अशा पद्धतीचा हा उल्लेख आहे. आणि खाली या ज्यांनी तो मजकूर लिहून दिलाय या शिलालेखावरचा जो मजकूर ज्यांनी तयार करून दिला किंवा लिहून करून दिला ते जे होते ते शिवाजी कुलकर्णी मौजे मजकूर अशा पद्धतीचा हा उल्लेख. पूर्ण सगळे शब्द आपल्याला वाचता येत नसले तरी त्याचा आपल्याला परिणाम अंदाज येतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये साधारण पूर्ण चांगलं व्यवस्थित होतं. त्या काळापासून आपण या ठिकाणी आहोत, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं त्यावेळी वाचलेलं पण आठवतंय आणि आपलं सतत लक्ष होते. आता ही जी भाषा आहे ही भाषा कोणती असावी? मराठी आपण त्याला प्राकृत म्हणायचं का? प्राकृत मराठीमध्ये कारण प्राकृत मराठी जी ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती जी प्राकृत मराठी भाषा तीच आहे. त्याच्यानंतरची कारण मंदिराला फक्त आता 252 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा, म्हणजे ज्ञानेश्वरीने लिहिलेले जवळजवळ 750 वर्ष पूर्ण झाले. हा, म्हणजे ही त्यानंतरची भाषा आहे. हा, त्यानंतरची भाषा आहे. हा, बरं. मग त्यांनी ही माहिती आपल्याला दिली. त्यामुळे आपल्याला मंदिराचा इतिहास, मंदिर कोणी बांधून दिलं, कोणासाठी बांधून दिलं हे माहीत झालं. का शिव बलरामदास महाराज या ठिकाणी होते, महात्मे होते, ते पर्णकुटी बांधून या ठिकाणी राहत होते. ह्या ज्या मंदिरामध्ये मूर्ती बसवलेल्या आहेत त्या मूर्ती शाळीग्रामच्या मूर्ती आहेत. आणि आपल्या शास्त्राप्रमाणे शाळीग्रामच्या ज्या मूर्ती असतात त्यांची प्राणप्रतिष्ठापना करायची गरज नाही. चल मूर्ती आहेत तेव्हा आपल्याला उचलता येतात, परंतु त्यामध्ये भगवंत हा सतत असतो. ते भगवंताची उपस्थिती सतत असते, त्यामुळे त्यांची प्राणप्रतिष्ठापना करायची गरज नाही. आणि मग ते शाळीग्रामचा दगड फक्त नेपाळमध्ये गंडकी नदीमध्येच त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्या ठिकाणी मूर्ती बनवून त्या काळामध्ये त्यांनी आपल्याला या बलरामदास महाराजांच्या चरणी नाईक म्हणजे ते कोणते तुकोजी नाईक यांनी या ठिकाणी त्या मूर्त्या पोच करून इथं त्या बसवलेल्या आहेत. आजही मूर्त्या जगलं जर पाहिलं तर आजही 250 वर्षानंतर त्या मूर्त्या अतिशय सुंदर सुबक अशा असलेल्या आहेत आणि अगदी आपल्याशी बोलतील असं त्यांचं रूप आहे. असं असणार हे पूर्ण मंदिर. आणि बलरामदास नंतर या ठिकाणची जी परंपरा होती बैराग्याची, ते ज्ञानदास, हिरादास आणि लक्ष्मणदास असे 4 महात्मे या ठिकाणी होऊन गेले. आणि 4 महात्मे होऊन गेल्यानंतरची पुढली जी व्यवस्था होती, एक 4-6 वर्ष गेल्यानंतर या ठिकाणी जुन्या मंडळीने ट्रस्ट केलं. ते ट्रस्ट करत असताना आमच्या गावचे जे स्वातंत्र्य सैनिक होते किसनराव जाधव मंत्रिमंडळाच्या ट्रस्ट स्थापन केलं. शेजारी असणार 250 वर्षापासून आणि अजूनही ते डौलत उभं आहे. अजूनही त्याला जवळजवळ दरवर्षी 200-250 नारळ येत असतात. असं एवढं वैभव आहे. आणि 15 गुंठ्याचा परिसर आहे आणि अतिशय सुंदर असं सुबक असं मंदिर आहे. आणि यातनं तुम्हाला जो आता नवीन तुम्ही प्रोजेक्टमध्ये प्रवेशद्वार केलंय, विश इकडे नाही आहे, कारण ती विश पण आपल्या गावाची शान आहे, ते पण प्रवेशद्वार केलंय मला असं वाटतं तुम्ही. हो, पाठीमागलं. त्यानंतर आपल्याला सुंदर असं सभामंडप त्या ठिकाणी बांधला आणि त्या बाजूने प्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ते प्रवेशद्वार घेतल्यामुळं मंदिरात आतमध्ये तिकडून पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी, कीर्तन प्रवचन करण्यासाठी
एक सभा मंडप पूर्वीच्या ट्रस्ट पद्धतीचं या ठिकाणी प्रतिपादा ते रामनवमी अशा पद्धती सतत चालू आहे. पूर्वीच्या काळामध्ये बाबा करत होते, आताच्या काळामध्ये गेले 39 वर्ष झाले आपण सर्व मिळून या ठिकाणी करतो. मी 39 वर्ष झाले या ठिकाणी त्यामध्ये सहभागी आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असतो, त्याचबरोबर कीर्तन असतं, प्रवचन असतं, कधी रामकथा असते. अशा पद्धतीचा कार्यक्रम हा दरवर्षी होत असतो. 39 वर्ष त्या ठिकाणी झाले. त्या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने हा कार्यक्रम चालू असतो. बरं, मला म्हणायचं काय का बाबा याचं खर्चाचं नियोजन कसं असतं? राम मंदिरातली पूजा अर्चा किंवा इतर धार्मिक कार्यक्रम याचं कसं नियोजन केलं जातं? याचं नियोजन पूर्वीच्या काळामध्येच तुकोजी नायकांनी व्यवस्था करून ठेवली होती. 12 गावामध्ये 12 इनाम या मंदिराला त्याच काळी देऊन ठेवलेले होते. म्हणजे इनाम म्हणजे काय? आजच्या पिढीला इनाम हा शब्दच माहित नाही. इनाम- 12 गावच्या इनाम म्हणजे काय? इनाम म्हणजे गावोगाव त्या ठिकाणी जमिनी गावकऱ्यांनी मिळून त्यांना अर्पण केलेल्या, त्यांनी त्या मंदिराला अर्पण केलेल्या होत्या. मग मंदिराच्या नावे त्या जमिनी आहेत. मंदिराच्या नावे त्या जमिनी होत्या. त्याच्यापैकी काही जमिनी साधारण नांदूरची जमीन होती ती धरणामध्ये गेलेली आहे. त्याच्यानंतर उमरेची जमीन बाबांच्या हस्ते विकलेली गेली आहे. त्याच्यानंतर खडांब्याची एक विकल्याचा काहीतरी आपल्या इन्कम सोर्स मध्ये जमिनी आहेत. त्यापैकी सगळ्या ताब्यामध्ये नसल्या जर अतिक्रमण झालेले आहे, त्यासाठी आपण सरकारी मोजणी आणून त्या जमिनीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि गावा शेजारी जी जमीन आहे त्या जमिनीवर बाबांच्या काळामध्ये पूर्वीच्याच जवळजवळ 80 चिंचाचे झाडं आहेत आणि शेत जमीन आहे. तोही उत्पन्न या ठिकाणी आपल्या मंदिराला येत असतं. त्यामुळं आणि नंतर प्रत्येक रामनवमीच्या काळामध्ये इथं येणारे जे राम भक्त आहेत